घाटात माऊलींच्या वारीत घडलं असं की संपूर्ण देशात खळबळ उडाली। 11 जुलैला सकाळी 6 वाजता पुण्यातून माऊलींच्या पालखीनं प्रस्थान केलं होतं आणि पुढे तो धोकादायक दिवे घाट चढायचा होता, जिथे एका बाजूला आकाशाला भिडलेला काळा कडा तर दुसऱ्या बाजूला मोठी खोल दरी होती। रस्ता अरुंद होता। याच वारीमध्ये एक 70 वर्षाचे वृद्ध आजोबा होते। काही काळाच्या आत ते एका कडेला गेले। सकाळी लवकर निघाल्यामुळे त्यांची झोप झालेली नव्हती। झोपेच्या तंद्रीत त्यांचा पाय घसरला। पुढे दरी होती। त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण वारीच्या इतिहासाला एक भयंकर धक्का दिला। गेल्या 300 वर्षात घडली नव्हती ती थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली। सुरुवातीला बाबा खाली पडताना दिसल्यावर बाबा पडले, बाबा खाली घसरले, अशा पद्धतीचा सगळ्यांनी टाव फोडला। दरी इतकी मोठी होती की सगळ्यांनी आशा सोडून दिली होती। पण पुढील 5 मिनिटात जे घडलं त्याने अक्षरशः संपूर्ण वारीमध्ये एकच मोठा जल्लोष सुरू झाला। मग नेमकं काय घडलं होतं दिवे घाटात? 70 वर्षाचे आजोबा पाय घसरल्यानंतर दरीत गेले खरे, पण अचानक 5 मिनिटानंतर असं काय घडलं की ज्यामुळे अख्ख्या वारीत एकच जल्लोष सुरू झाला? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। माऊलींची पालखी पंढरीच्या वाटेनं निघाली होती। खरं तर 8 जुलै रोजी आळंदीतून माऊलींच्या वारीचं प्रस्थान झालं होतं। 9 जुलै रोजी माऊलींचं पालखीतून आळंदीतून प्रस्थान झालं। 9 जुलैला 6 लाख वारकरी पुण्याला या वारीसोबत येऊन मिळाले। त्यानंतर 9 आणि 10 जुलै रोजी माऊलींची पालखी पुण्याच्या भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात विसवली होती। 2 दिवस मुक्काम केल्यानंतर आज म्हणजेच 11 जुलैच्या सकाळी 6 वाजता वारीनं सासवडच्या दिशेनं म्हणजे दिवे घाटाच्या दिशेनं प्रस्थान केलं। आता पुढचा मुक्काम असतो सासवडचा आणि सासवडला जाण्यासाठी दिवे घाट ओलांडावा लागत असतो। सकाळी लवकर निघले होते। संपूर्ण वातावरण भक्तीनं नाहून निघालं होतं, कारण की हा घाट खूपच जबरदस्त आणि भयानक होता। या घाटात अनेक दुर्घटना त्या ठिकाणी घडत असतात, पण यावर्षी जे घडलेलं आहे त्याने संपूर्ण वारीच्या इतिहासाला एक मोठा धक्का दिलाय। या अथांग वारीमध्ये एक विठ्ठलमय चेहरा चालत होता। एक 70 ओलांडलेले वारकरी ज्यांचं नाव रामभाऊ आणि त्यांच्यासोबत त्यांच्या 65 वर्षाच्या त्यांच्या पत्नी सखूबाई। गेल्या 30 वर्षापासून रामभाऊ यांनी एकही वारीत चुकवली नव्हती। यंदा वारीत चालताना रामभाऊचे पाय थोडेफार दुखत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज होतं आणि आनंद होता। वारी सुरू झाल्यापासून रामभाऊ वारंवार सखूबाईंना सांगत होते, सखू मला का कोणच ठाऊक, पण आतून असं वाटतंय की ही वारी माझी शेवटचीच असेल। म्हणतात ना, भगवंत जेव्हा एखादी गोष्ट घडायची असते तेव्हा संकेत देतो। अगदी तसंच झालं होतं। जेव्हा आळंदीमध्ये जेव्हा हे दोघेही वारकरी पती पत्नी तिथे सामील झाले होते, तेव्हा पहिल्या मुक्कामाच्या तिथे रात्री पुण्यामध्येच रामभाऊंना एक स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नात विठू माऊलींनी येऊन सांगितलं होतं की ही वारी तुझी शेवटची असेल। सखूबाईंना ते सांगायचे, पण सखूबाई म्हणायच्या, अहो तुमचं वय झालंय, पाय दुखतात म्हणून तुम्हाला असं वाटत असेल, आता बास करा। पण रामभाऊच्या मनात वेगळं चाललं होतं। त्यांनी सखूबाईंना जवळ घेऊन एक अत्यंत गूढ गोष्ट सांगितली। रामभाऊ म्हणाले, सखू वारीला निघण्यापूर्वी माझ्या स्वप्नात साक्षात विठ्ठल आले होते। त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, लेकरा यंदाची तुझी वारी शेवटची असेल, मी तुला न्यायला येईन। सखूबाईंनी ते स्वप्न हलक्यात घेतलं, पण त्यांना काय माहित होतं की विठ्ठलाच्या दृष्टांचं तर थेट कनेक्शन दिवे घाटात घडणाऱ्या एका भयानक घटनेशी जोडलं जाणार होतं। नेमकं काय घडलं घाटात, काय होणार होता तो प्रकार, आता सगळं समोर येणार होतं। अनेक वारकरी असतात, त्यांच्या अनेक स्टोऱ्या असतात, अनेक अनुभव असतात, अनेक चमत्कार असतात, पण रामभाऊंचं स्वप्न दिवे घाटात कसं खरं ठरलं? शेवटची वारी होती, पांडुरंग न्यायला आले होते, पण पुढील 5 मिनिटात असं काय घडलं की अख्ख्या वारीच्या इतिहासाला धक्का बसला। 11 जुलैच्या सकाळी शनिवारी सकाळी वारी दिवे घाटाच्या वळणावर निघण्यासाठी त्या ठिकाणी पुण्यातून निघाली होती। आता हळूहळू वारी पुढे मार्गक्रमण करत होती। दिवे घाटात पोहोचली। एका बाजूला उंच डोंगराचा कडा तर दुसऱ्या बाजूला हजारो फूट खोल दरी। साधारणपणे सकाळचे 9-10च्या आसपास वाजले असतील। आता पाऊस पाठीमागे थांबला होता, त्यामुळे घाटाच्या ज्या वाटा होत्या त्या थोड्याशा निसरड्या आणि काही ठिकाणी चिखल होता। रामभाऊ आणि सखूबाई गर्दीपासून थोडे दूर डोंगराच्या एका उंच दगडाचा आसरा त्यांनी घेतला, जेणेकरून माऊलींच्या रथाचं त्यांना दर्शन घेता येईल। त्यांच्या शेजारीत स्वयंसेवी संस्थेची काही तरुण मुले वारकऱ्यांची सेवा करत होती। माऊलींची पालखी जवळ आल्याची चिन्ह दिसू लागली। सखूबाईंनी डोळे पालखीच्या वाटेकडे लावले आणि रामभाऊ त्यांच्या मागे एका मोठ्या दगडाला हात टेकून उभे राहिले। पण त्या क्षणी घात झाला। सततच्या पावसामुळे त्या दगडाखालची माती पूर्णपणे भुसभुशीत झाली होती। काही काळाच्या आत तो प्रचंड दगड हलला
आणि रामभाऊ जागीच सटकले. रामभाऊंचा तोल गेला, पाय घसरला. 70 वर्षाचे आजोबा आता त्या उंच कड्याहून तो दगड खाली पडला होता आणि आता ते आजोबा तिथून घसरताना खोलीत दरीत कोसळण्याची गोष्ट तयार झाली होती. सखूबाई मागे वळून पाहत होत्या तर त्यांनी पाहिलं की ती परिस्थिती आता खूप अवघड झालेली आहे. आसपास उभे असणाऱ्या लोकांनी देखील ते चित्र पाहिलं. सखूबाईंनी मागे वळून पाहिलं तर तो मोठा दगड तर आधीच निघून गेला होता, त्याचा आवाज देखील येत होता आणि त्यांच्या पाठीपाठ ते 70 वर्षाचे आजोबा थेट त्या उंच कड्यावरून दरीत कोसळले होते. सखूबाईंनी मागे वळून पाहिलं तर तिथे फक्त एक रिकामी जागा होती. सखूबाईंच्या तोंडातून किंकाळी निघाली, अहो धावा, माझे धनी दरीत पडले. पण एवढ्या खोल दरीत गेलेला माणूस वाचणार कसा? विठ्ठलाचं ते स्वप्न खरं होणार का? स्वतः विठ्ठलाने येऊन सांगितलं होतं की मी तुला न्यायला येतोय. सखूबाई रडता रडता तिथे सांगत होत्या की माझ्या पतीला पांडुरंग न्यायला आले होते. सखूबाईंचा तो आक्रोश ऐकून आजूबाजूची तरुण मुलं धावून आली. त्यांनी पाहिलं की आता इथे खूप अवघड परिस्थिती आहे. आता काय होईल याची कोणालाच कल्पना नव्हती, कारण की ती दरी खूप खोल होती. आजोबांचं वय भरपूर होतं, पण एकाला वाटलं कदाचित जर त्यांनी एखाद्या झाडाला पकडलं असेल तर कदाचित ते वाचले असतील. आता खाली पाहिलं तर थोडासा त्या ठिकाणी धुक्याचं वातावरण दिसत होतं. तिथून पडलेला माणूस असणं अशक्य होतं. सखूबाई जमिनीवर कोसळल्या, हंबरडा फोडून रडू लागल्या. माझ्या पांडुरंगा, स्वप्नात आला होतास ना, शेवटची वारी आहे म्हणून माझ्या धान्याला माझ्यापासून असं हिसकावून घेतलंस का? त्यांचा आक्रोश पाहून दगडालाही पाझर फुटला असता. पोलिसांना आपत्कालीन पथकाला गर्दीतून तिथपर्यंत पोहोचायला वेळ लागणार होता. तोपर्यंत सगळं काही संपणार होतं. क्षण जात होते. सखूबाईच्या रडण्याने वातावरणातली सुन्नता पसरली होती. पण तेवढ्यात तिथे सेवा करणाऱ्या एका तरुणाच्या मनात विचार आला. तो बोलला, काही जण म्हणत होते पोलिसांना बोलवा, काही जण म्हणत होते आपत्कालीन सेवेकऱ्यांना बोलवा, पण त्या एका मुलाच्या मनात विचाराला आपण प्रयत्न न करता हार कशी मानायची? त्याने आपल्या सहकाऱ्यांना हाक मारली, चला मित्रांनो, साखळी करूयात, खाली उतरूयात, विठ्ठल आपल्याला नक्की ताकद देईल. त्या तरुणांनी निश्चय पक्का केला. आता त्याच्यामध्ये ते जर सटकले असते तर त्यांच्यातलाही कुणी गेला असता, पण त्यांनी निश्चय केला. एका झाडाच्या भक्कम मुळाला त्यांनी पकडून एकमेकाचे हात घट्ट धरले. एका खाली एक अशी भयानक थरार मानवी साखळी तयार केली. चिखल आणि मृत्यूचा धोका पत्करून ती मुलं त्या खोल दरीत उतरू लागली. खाली नेमकं काय दृश्य होतं? आजोबा जिवंत होते का? त्या तरुणांनी एक एक पाऊल ते जपून टाकू लागले. दरीच्या खोल भागात प्रवेश केला. जर हात सुटला असता तर अख्खी साखळी दरीत कोसळली असती, पण त्यांच्या मनात फक्त आजोबांना वाचवण्याचा ध्यास होता. आणि शेवटी एका मोठ्या दगडाच्या आडोशाला त्यांना रामभाऊ बसलेले दिसले. होय, रामभाऊ जिवंत होते. इतक्या उंचावरून पडूनही त्यांच्या शरीराला दुखापत नव्हती. फक्त हाताला आणि कपाळाला थोडंसं लागलेलं. ते थोडे भांबावलेले होते, पण शुद्धीवर पूर्ण होते. जणू काही एखाद्या अदृश्य हातानं त्यांना दरीत पडताना अलगद उचलून त्या दगडावर आणून ठेवलं होतं. वैद्यकीय शास्त्राला आजच्या सायन्सला आव्हान देणारं दृश्य होतं. मुलांनी धावत जाऊन आजोबांना आधार दिला. आजोबा, तुम्ही ठीक आहेत ना? रामभाऊंनी फक्त होकारार्थी मान हलवली. त्या मुलांनी मोठ्या हिमतीनं, एकीच्या बळावर आणि मानवी साखळीच्या मदतीनं रामभाऊंना हळूहळू वर आणायला सुरुवात केली. खाली उतरण्यापेक्षा आजोबांना घेऊन वर चढणं 10 पटीनं कठीण, पण पांडुरंगाच्या इच्छेपुढे ते संकट लहान ठरलं. जेव्हा रामभाऊ सुखरूप वर आले तेव्हा सखूबाईंनी धावत जाऊन मिठी मारली. पण खरा चमत्कार तर पुढे होणार होता. जेव्हा रामभाऊंनी शुद्धीवर आल्यावर स्वप्नाचा अर्थ उलगडून सांगितला. काय घडलं होतं दरीत पाहूया आता पुढे. ज्या क्षणी रामभाऊला दरीतून वर काढलं, अगदी त्याच सेकंदाला ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोषात फुलांनी सजवलेली माऊलींची पालखी आणि रथ अगदी समोरून मार्गस्थ झाली. रामभाऊनं पालखीकडे पाहिलं आणि ते ढसाढसा रडू लागले. त्यांनी त्या सेवा करणाऱ्या मुलांना जवळ बोलवलं, हात हातात घेतले, म्हणाले, बाळांनो, विठ्ठलाचं ते स्वप्न खोटं नव्हतं. मी दरीत पडत होतो तेव्हा त्या अंधारात मला कोणीतरी हाताचा आधार दिला. विठ्ठल मला मृत्यू द्यायला नाही तर माझं म्हातारपण सुफळ करायला आले होते. त्यांनी स्वतः नाही तर तुमच्या रूपात मला वाचवायला देवदूत पाठवले. माझी जुनी वारी संपली, आता भक्तीची नवीन वारी सुरू झाली. सखूबाईंनी त्या मुलाचे पाय धरले, म्हणाले, माझ्या विठ्ठलानो, माझ्या कुंकवाची लाज राखली. जिथे उपस्थित असणाऱ्या अनेक लोकांनी या घटनेचा मोबाईलचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे धुक्यामुळे काहीच रेकॉर्ड झालं नाही. हा प्रसंग उघड्या डोळ्यांनी पाहिला आणि तो लोकांच्या मनात कायमचा कोरला गेला. तर ही घटना आपल्याला शिकवते की देव कुठेही मंदिरात किंवा मूर्तीत कोंडलेला नसतो. तो मदतीला धावून येताना माणुसकीचं आणि माणसाचं रूप घेऊन येतो. रामभाऊंची ज्ञानेश्वरीची आढळ श्रद्धा, सखूबाईंची निरागस भक्ती आज फळाला आली. संकट किती मोठं असो, जर तुमचा देवावरील विश्वास सच्चा असेल तर देव कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्या पाठीशी उभा राहतो, कारण भक्तीतच खरी ताकद असते. तर वारकरी बांधवांनो, दिवे घाटातील अद्भुत आणि डोळ्यात पाणी आणणाऱ्या चमत्काराबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही माऊलीचे आणि विठुरायाचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.